कस्तुरबा नगर येथील तरुण शानू वाघमारे मंगळवारी रोजी सकाळी 4 वाजेच्या सुमारास राजीव गांधी भवन सिग्नल येथे बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता। त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार अशी माहिती पोलिसांनी दिली होती। त्याच्या भावाने मात्र याच्या मित्रांनी त्याला मारहाण करत खून केल्याचे पोलिसांना सांगितले होते। कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांच्यासह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। राजू याचा खून झाला असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती। दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। बुधवारी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास पोलीस करीत आहे। एक सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, काल जी घटना घडली आहे शानू वाघमारे सोबत, तो माझ्या मित्राचा लहाना भाऊ होता आणि जे 4 जण होते ते त्याला रात्री घरातून बोलून घेऊन गेले किंवा काय फोन करून बोलवलं आणि नंतर सकाळी 5 वाजता त्याला डायरेक्ट इथे आणून ठेवून गेले आणि त्याला ह्याला कळवायचं याच्या भावाला तर नस करून कोणत्या तरी एका मित्राला कळवलं आणि सांगण्यात आलं का तुझा भाऊ इथं डायरेक्ट मृत्यू येऊन पडलेला आहे। तर आम्ही पोलिसांकडे गेलो तर पोलिसांनी आम्हाला काय फक्त अर्धवट फुटेज दाखवलेली आहे आणि जो बबलू नावाचा मुलगा आहे तो त्याच्यासोबत यांचे वाद चालू होते तर तो बबलू सरळ सरळ सांगतोय का ह्याच्या पहिले काहीतरी करत होते आणि हे म्हणताय अटॅक येऊन मेला। असा अटॅक येऊन मरूच शकत नाही आमचा भाऊ। आम्हाला जर जोवर नाही भेटत नाही तोवर तक आम्ही इथून हलणार नाही। एक सुद्धा माणूस हलणार नाही, आम्ही बॉडी हातात घेणार नाही तर नाही। आता अंतविधी करा तुमच्या भावाची। आम्ही अंतविधी घेऊन पण गेलो, माघारी त्या पोरांना सोडलं आणि काही कारवाई नाही केली तर आम्ही काय करणार आहे? आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी प्रूफ हवंय पोलिसांकडे, तरच गुन्हा दाखल पण केला नाहीये। आम्ही बॉडी घेऊन गेलो, गुन्हा दाखल नाही झाला, काही नाही झाला, मग आम्ही पुढे काय ऍक्शन घेणार आहे? आणि हे मुलं सुटले आणि त्यांना त्यांची अजून हिंमत वाढणार आहे, तो अजून दुसऱ्या पोराला मारणार आहे। त्याच्यासाठी आम्हाला गुन्हा दाखल करण्याचं काहीतरी सबूत द्या आणि माझ्या भावाला न्याय द्या बस। पण माझ्या भावाला न्याय भेटायलाच पाहिजे आणि गुन्हा दाखल केलेलं काहीतरी आम्हाला सबूत हवंय बस। बॉडीला आम्ही हलवणार पण नाही आणि आता जर लवकर आम्हाला काही नारेबाजी करू आम्ही बस। आम्ही बॉडीला टच पण नाही करणार आम्हाला।